अस्पताल के लिए पेड़ों की कटाई पर अब मन से नाराज हो गई है। अविनाश यादव ने एक बड़ा आरोप लगाते हुए कहा कि अस्पताल बस एक बहाना है। पेड़ों की कटाई के बाद जमीन खाली करवा के इसे हड़पने की तैयारी हो रही है। कई लोगों की सरकारी जमीन पर नजर है। जैसे ही पेड़ों की कटाई होगी, ये लोग अस्पताल के बहाने जमीन हड़प लेंगे। क्या कुछ अविनाश यादव ने इस पूरे मुद्दे पर कहा है? वाटते की ठाण्यात ऑलरेडी अनेक हॉस्पिटल्स आहेत। आज आमच्या ठाण्यातलं सिव्हिल हॉस्पिटल खूप मोठ्या प्रमाणात बनवण्याचं काम सुरू आहे। ठाण्यात कळवा हॉस्पिटल आहे। आता जैन ट्रस्टला देखील एक आपली ठाण्यातली जो कोविडचं आमचं जे कोविड सेंटर होतं ते ठाण्यातल्या जैन ट्रस्टला दिलेलं आहे। अशा अनेक गोष्टी असून सतत एकाच प्रकारचा उपक्रम करण्यात काय कोणत्या प्रकारचं काम करतात काय कळत नाही। आता हे जर तुम्ही झाड पाहाल तर हे अतिशय युनिक झाड आहे आणि या झाडाच्या इथे ठाणे महानगरपालिकेने एक नोटीस लावली आणि त्या नोटिसीत असं म्हटलेलं आहे की जर हे झाड बाधित होतं, हे तोडायचं असेल आणि कोणाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर 7 दिवसाच्या आत ऑब्जेक्शन घ्या। आज आम्हाला कळलं एवढ्या आतमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात हे चालू आहे। याच्या तुम्ही जाहिराती का नाही काढल्यात? याची तुम्ही पेपर नोटीस का नाही दिलं? एवढे जर महत्वाची झाडं आणि मला असं वाटतं इथले अनेक झाडं ही दुर्मिळ प्रकारची झाडं आहेत। ही जर झाडं तुम्ही तोडणार असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना या गोष्टीला विरोध करेल। खरं तर हा इथला जो प्लॅनिंग आहे ना, तो इथल्या राजकीय नेत्यांचा ही मेंटल हॉस्पिटलची जी जमीन आहे ती हडपण्याचा आहे। याच्या बाबतीमध्ये अनेक लोक काही वर्षापूर्वी कोर्टात देखील गेले होते, परंतु त्यांच्याकडे उत्तम दर्जाचे वकील देता न आल्यामुळे तो निर्णय एकतर्फी लागला। या भागातल्या नेत्यांनी ही जागा हडप करायच्या तयारीला लागलेल्या आहेत आणि जागा हडप करण्यासाठी मग ज्या ज्या गोष्टी लागतात, आम्ही हॉस्पिटल बांधू, आम्ही हे करू, आम्ही ते करू, असे विविध लोकांना प्रबोधन दाखवण्याचा प्रयत्न या दरम्यान झालेला आहे। मी पुन्हा सांगतो की